जिल्हा परिषद निवडणूक ही आधी आणि नंतर नगरपालिका व शेवटी महापालिका निवडणूक घेतली जाईल असे चित्र असताना महापूर अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यात अडचण आली, तर आधी नगरपालिकांची निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने ठेवली आहे। त्यामुळे अपेक्षित क्रम बदलला जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। या मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवणे व त्यावर निर्णय देऊन 27 ऑक्टोबरला अंतरिम मतदार याद्या जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण जाहीर करून नोव्हेंबरच्या मध्यात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होईल असे मानलं जात होतं। मात्र राज्यातील जवळपास 20हून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे गंभीर परिस्थिती आहे। प्रचंड नुकसान झाले। विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकांना मोठा फटका बसला असून बळीराजा हवालदिल झालाय। डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे। अशा परिस्थितीत निवडणूक आधी घेणे संयुक्तित ठरेल का याचा विचार आता सुरू झालाय। दरम्यान खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय की वेळ आलीच तर नगरपालिकांच्या निवडणुका आधी घेता यावी दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी ठेवली आहे।